नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज बनवायची आहे कांद्याच्या पातीचं पिठलं, गावरान पद्धतीमध्ये, वेगळ्या स्टाईलमध्ये. कसं बनवायचं व्हिडिओ संपूर्ण पहा, अगदी 5 मिनिटात होणार. त्यासाठी घेतलेलं आहे बेसन 1 वाटी आणि त्याच्यात घालणार आहे आपण कोथिंबीर. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे. काडी असली तर काढून टाकायची कोथिंबीरची. आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर हळद थोडी घालून घ्यायचं आहे, हे पहा. आणि छान मिक्स करून आपल्याला पाणी ओतून त्याचा घोल तयार करायचा आहे. घोळ तयार झाल्यानंतर पुढची रेसिपी पाहू. मैत्रिणींनो, अगदी साधी सोपी रेसिपी, झटपट 5 मिनिटात होणारी. आपल्याला जर भाजीचा कंटाळा आला असेल काही बनवायचा, तर हे पिठलं करून पहा. अगदी झटपट होतं आणि बेसन तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतं. असं भाजीला काही नसलं किंवा पटकन आपल्याला कुठे जायचं असलं आणि गरमागरम बेसन भात, बेसन भाकरी किंवा पिठलं भात, काहीही म्हणू शकता. आता त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे कांदा. एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे. कांद्याचा स्वाद अप्रतिम येतो आपल्या पिठल्याला. आपल्याला थोडं वेगळ्या प्रकारचं पिठलं बनवायचं आहे. पिठलं म्हटलं का गावची आठवण येते. गावाला शेतात जायला घाईची कामं असतात शेतातली, तर पटकन पिठलं भाकरी करतात आणि शेताला घेऊन जातात. खूप मजा येते मैत्रिणींनो गावची. आणि ते चवदार इतकं लागतं शेतामध्ये खायला का तुम्ही 5 पक्वानंसुद्धा फिकी पडतील. आता लसूण ठेचून घेतलेला आहे 7-8 पाकळ्या आणि कापूनही घेतलेल्या आहे. 2-4 मिरच्या हिरव्या, त्यासुद्धा कापून घेतलेल्या आहे. कढईत तेल ठेवलेलं आहे 2 चमचेभर. जिरी, मोहरी, कढीपत्ता ह्याची फोडणी द्यायची आहे. आणि आपला ठेचून घेतलेला लसूण किंवा कापून घेतलेली मिरची ही अगोदर परतून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्ये त्याचा स्वाद अप्रतिम येतो. आता परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा आपण कापून घेतलेला तो सुद्धा घालायचा आहे. पहा मैत्रिणींनो, अगदी तोंडाला चव देणारी रेसिपी पिठल्याची. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल वेगळ्या पद्धतीत केलेलं. आता कांदाही आपला लाल झालेला आहे पहा. आणि छान तांबूस कलरचा कांदा झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात ओतायचा आहे आपण घोळ करून ठेवलेला बेसन पिठाचा थंड पाण्याने. तो ओतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. हे पहा, सुंदर कलर आलेला आहे आपल्या कांद्याला. आणि झटपट ओतून घ्यायचं आहे आणि हलवायचं आहे. बेसन आपण ओतल्यानंतर हलवत राहायचं आहे थोडं थोडं, म्हणजे त्याच्या खाली तळाशी बसत नाही, चिटकत नाही तळाशी. नाही तर हलवलं नाही तर खाली तळाशी बसून जातं बेसन. ही एक टिप्स आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा.
आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे, किती घट्ट हवं आहे, पातळ हवं आहे, त्याप्रमाणे आपल्याला पाणी ओतायचं आहे. 1 वाटी बेसन असलं पीठ, बेसन पीठ, तर आपल्याला त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी लागतात. आपण 1 ग्लास घोळ करून घेतला होता बेसन पिठाचा आणि 1 मोठा ग्लास वरून ओतलेला आहे. हे पहा किती घट्ट झालेलं आहे तरी पण. आणि तुम्हाला अजूनही घट्ट हवं असलं तर पाण्याचं प्रमाण कमी करा. पण आपल्याला बेसन पीठ शिजायला पाणी लागतं. थोडंसं अजून वरून आपण मीठ घालून घेऊ, अळणी वाटतंय मला, आणि मिक्स करून घेऊ. बेसन शिजस तोपर्यंत आपल्याला छान हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये, आणि थोडं आपण झाकण ठेवून वाफही द्यायची आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला असं आवडलं तर नक्की करून पहा. आणि आता घेतलेली आहे कांद्याची पात. कांदा कोवळा आहे आणि पातही छान अशी हिरवीगार आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापून घ्यायची आहे. आता कांद्याची पात कापल्यानंतर आपलं पिठलं झालेलं आहे. पहा छान शिजलेलं आहे. थोडं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वरून आपल्याला कांद्याची काप घालून घ्यायची. ही बघा, ही पात घातल्यानंतर अगदी चवीत फरक पडतो. तुम्ही नक्की घालून पहा. आपण कोथिंबीर तर नेहमीच घालतो, पण कांद्याची पात घालून तर पहा आपल्या पिठल्याची काय रंगत होते ती. नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. झालेलं आहे. मी एवढं पातळ ठेवलेलं आहे. थोडंसं थंड झालं का ते आपोआप घट्ट होतं. तुम्ही भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, कशाही बरोबर हे पिठलं तुम्ही खाऊ शकता. सुंदर कलर आला आहे आणि कांद्याच्या पातीने तर चवच अगदी न्याहारी लागणार आहे. न्याहारीला खा किंवा जेवणाला, रात्रीच्या, दुपारच्या, कधीही करू शकता. झटपट 5 मिनिटात होणारं पिठलं. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत गावरान मेनू पिठलं नक्की करून पहा आणि भाकरीसोबत ताव मारा. झालेलं आहे, वाढून घेतलेलं आहे. बाय बाय.